हाथरसमध्ये 11 वर्षाचा मोहम्मद अली आपल्या भावांसोबत वरातीमध्ये चालला होता. 5 दिवसा अगोदरच त्यानं बाजारात जाऊन नवीन शर्ट पॅन्ट खरेदी केलं होतं. लग्नात जाण्यासाठी तो खूप आनंदी होता. तो इतर मुलांसोबत मागच्या सीटवरती खिडकीजवळ बसला होता. बस हाजीपूर रेल्वे फाटकाजवळ आली आणि मोहम्मद अलीनं बाहेर डोकावून पाहिलं. त्याने पाहण्यासाठी खिडकीतून डोके बाहेर काढले होते. त्याच वेळी तिथून एक ट्रक आली आणि त्यामुळे त्याची मान कापली गेली. त्याचं डोकं रस्त्यावरती पडलं होतं तर त्याचं धड हे सीटवरती होतं. हे पाहून त्या बसमध्ये असलेल्या सगळ्यांच्या काळजाचे तुकडे झाले. त्याच्या काकांनी लगेचच त्याचं धड उचलून गाडीच्या बाहेर नेलं. वडिलांनी पळत जाऊन मुलाचं डोकं आणलं आणि ते मुलाचं डोकं त्या धडाला चिपकवण्याचा प्रयत्न करू लागले. पण ते शक्य नव्हतं, कारण मोहम्मदचा आता मृत्यू झालेला होता. पण हे सगळ्यांना जरी माहीत असलं तरी त्या बापाचं काळीज मात्र